महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीचे सरकार आहे, त्यामुळे महायुतीचे सरकारमध्ये महायुतीनेच निवडणूक व्हावी ही माझी भावना आहे, ही सर्वांचीच भावना आहे। काही प्रमाणामध्ये छोटे छोटे कार्यकर्ते छोट्या निवडणुकीसाठी खूप मेहनत करत असतात आणि त्यांच्या स्वतःच्या भावना असतात, तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होऊ शकते, परंतु साधारणतः महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका आम्ही मिळून लढाव्या अशा पद्धतीचं आमची भावना आहे। स्थानिक परिस्थितीमध्ये एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर असं झालं तर ते मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी होऊ शकेल। तुम्ही पांधन रस्त्याचा नागपूर पॅटर्न आता पालकमंत्री साहेब बोलले महाराष्ट्राबरोबर, नेमका पॅटर्न काय थोडक्यात समजून सांगा, म्हणजे जेणेकरून आणि त्याचा लाभ कसा घेता येईल शेतकऱ्यांना। महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले नॅशनल हायवे होते किंवा स्टेट हायवे होते ते आपण आता पूर्ण केलेले आहे। आता MDR ODR रस्ते देखील पूर्ण झालेले आहे, VR ODR देखील आता पूर्णत्वास येत आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी, रासायनिक खतं देण्यासाठी, बी बियाणे नेण्यासाठी किंवा उभं पीक जेव्हा कापणीनंतर शेताच्या बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची गरज असते, जेणेकरून संत्र्यानंतर इतर सर्व पिकं त्यांना बाहेर नेता येईल। या मागणीवर मी पालकमंत्री पांधन रस्ते योजना अशा पद्धतीची एक योजना तयार करून दिली होती शासनाला, त्याला नंतर मातोश्री म्हणून नाव देण्यात आलं, परंतु नव्याने बळीराजा शेत पांधन रस्ते योजना अशा पद्धतीची एक नवीन योजना मी तयार करून दिलेली आहे। आणि त्यामुळे नागपूर जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून माझ्या मतदारसंघामध्ये आपण मुरुमाचे जे रस्ते केलेले आहे, जेणेकरून चिखलातून ज्या नरक यातना शेतकऱ्यांना आणि शेतमजुराला भोगावी लागते ती भोगण्याची वेळ येऊ नये, आणि त्यासाठी दिनांक 4 डिसेंबर 2023ला एक शासन निर्णय काढलेला आहे। त्यामुळे जे अवर्गीकृत रस्ते ज्याला नंबर नाही त्याला नंबर द्यायचा निर्णय केलेला आहे। आणि नागपूरमध्ये आपण अशा पद्धतीने एक निर्णय करत आहोत की जेवढे रस्ते आहे त्याला एक टाईप एस्टिमेट करून प्रति किलोमीटर किमान 10 लाख रुपयेच्या एव्हरेजमध्ये पायली टाकून आपण रस्ता करता येईल। आणि बल्क क्वांटिटीमध्ये जर लोकांना काम दिली, ज्यांच्याकडे स्वतःचे JCB पोकलेन रोलर आहे, अशा लोकांना जर काम दिलं आणि जास्त क्वांटिटीचे काम दिलं तर कमी पैशामध्ये जास्त रस्ते होऊ शकतात। आणि क्लस्टर अप्रोचने काम करायचं, क्लस्टर अप्रोचने काम केलं आणि एका माणसाला 20-20 किलोमीटर 50-50 किलोमीटरचे काम दिले तर कामाची कॉस्ट कमी येते। म्हणजे एका दृष्टीनं जशी रिव्हर्स बिडिंग असते आणि त्याच्यामध्ये रॉयल्टी माफ करून आणि जे अतिक्रमण भाग ज्या ठिकाणी आहे ते अतिक्रमण लवकरात लवकर मुक्त व्हावे यासाठी पोलिसांची जी मदत लागते त्याला पैसे लागणार नाही, मोजणीचे पैसे लागणार नाही आणि रॉयल्टीचे पैसे लागणार नाही, आणि त्यामुळे एक मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी करता येईल। लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील 5 वर्षात जे आमच्या निवडणुकीच्या वचननाम्यात होतं की आम्ही 45,000 किलोमीटर पांधन रस्ते बांधणार, तर ते बांधण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नरत आहेच आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये ठोस कारवाई करण्यात येईल। सर्वात प्रमुख अडचण अशी आहे की शेतकऱ्यांची पिके मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि फक्त उन्हाळ्यामध्ये शेतपांधन रस्त्याची कामं करता येतात, त्यामुळे याचा एक नियोजनबद्ध कार्यक्रम करण्याचा प्रयत्न या संदर्भात राहणार आहे आणि नागपूर पॅटर्न हा पूर्ण महाराष्ट्रात आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार। निकष बदलले, राज्यमंत्री म्हणून काय सांगाल? निकष 3 हेक्टर बघा, देशभरामध्ये मदतीचे जे निकष आहेत ते NDRF मध्ये या ठिकाणी जाहीर केलेले असतात, त्यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे। आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की 30 तारखेला म्हणजे कालच एक नवीन GR सरकारने काढलेला आहे की जे जुने निकष होते त्या निकषानुसारच आता वाढीव मदत जी होती ती देण्याचा देखील निर्णय सरकारने केलेला आहे। शेवटी एखादा दुष्काळ आला, एखादा पूर आला तर सर्व वंचित घटकाला न्याय मिळावा। जे लोक याच्या लाभापासून वंचित राहत होते आणि वेळोवेळी बदल करायचे, डुप्लिकेशन काही भागात होत आहे ते डुप्लिकेशन टाळायचं। आपल्या माहितीसाठी सांगतो की आपण पीक विमामध्ये पैसे देतो, SDRF NDRFमधूनही देतो आणि सोबतच एखाद्या वेळी अवकाळी किंवा अवेळी पाऊस आला तर त्याच्यातून अर्थसंकल्पात देखील पैसे देतो। महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढी मदत शेतकऱ्याला झाली नाही तेवढी मदत मागील 2.5 वर्षात झाली आहे, याचा रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे। आपल्यालाही मी सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेलाही सांगतो की आपण जर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ChatGPT जर आपण हा प्रश्न विचारला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स देखील आपल्याला उत्तर देईल की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किती मदत दिलेली आहे। मदत देताना वेळोवेळी निकषामध्ये जसं आवश्यक वाटलं तसं बदल करणे हे अभिप्रेत असते,
ते बदल सरकार करत आहे, जेणेकरून वंचित लोकांना लाभ देता येईल आणि योजनेचं डुप्लिकेशन होईल. देवेंद्र फडणवीस आहे बोगस बियाणं विक्रीचा मोठा धोका आहे, बीटी बियाणं असेल प्रामुख्याने. यासाठी आपण काय कारवाई आपल्याला सर्वांना कल्पना आहे की परवाच परभणीमध्ये देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं. त्या दिवशी आपली जी खरीप पूर्व आढावा सभा झाली त्याच्यातही जाहीर केलं की आता आपण सारथी पोर्टलमध्ये सर्व बियाणे आलेलं आहे आणि त्यामुळे यावर्षी तर आपण एप्रिलमध्ये तो निर्णय घेतला, पुढच्या वर्षी 100% बियाणे याचा सोर्स आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कुठली अडचण राहणार नाही असं मला मत आहे. दुसरं एक निर्णय अजून भविष्यामध्ये सरकार करण्याच्या विचाराधीन आहे की एखाद्या ठिकाणी जर बियाणं बोगस निघालं तर शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टात जावं लागते. याला देखील कायदेशीर प्रोटेक्शन कसं देता येईल त्या दृष्टीने शासनाचा विचार सुरू आहे. राज्यात 2 टप्प्यात निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. 1 लाख निवडणुका कशा घ्यावा हा निवडणूक आयोगाचा विषय आहे. जशा पद्धतीचं अधिसूचना निघेल तशा पद्धतीची आमची तयारी आहे.